सियाचीनमध्ये शत्रूशी लढणं जितकं मोठं आव्हान तितकंच मोठं आव्हान असतं ते उणे 42 अंश तापमानामध्ये वाहन सुरू ठेवण्याचं। याच आव्हानावर आता भारतीय लष्करानं मात केली आहे। स्वदेशी XWG डिझेल विकसित करण्यात आलंय। हे डिझेल अति थंड हवामानामध्ये सुद्धा गोठत नाही, त्यामुळे सीमावर्ती भागातील लष्करी मोहिमा आणि अधिक वेगवान आणि सक्षम होतील। सियाचीनमध्ये रणगाडे, लष्करी ट्रक आणि चिलखती वाहनांसाठी हा मोठा गेम चेंजर ठरेल। बघूयात। भारतीय लष्कराची मोठी कामगिरी। उणे 42 अंश सेल्सिअस तापमानातही न गोठणारे स्वदेशी XWG डिझेल विकसित। अतिउंच युद्धक्षेत्रात रणगाडे आणि गाड्या धावणार अखंड। पूर्व लडाख आणि सियाचीन सारख्या 0 अंश सेल्सिअस पेक्षाही अत्यंत कमी तापमान असलेल्या अतिउंच सीमावर्ती भागांमध्ये भारतीय लष्कराची मोहीम आता अधिक वेगवान आणि सक्षम होणार आहे। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच BPCL आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित एक्स्ट्रीम वेदर ग्रेड डिझेल म्हणजेच XWG यशस्वीरित्या विकसित करून लॉन्च केले आहे। अतिथंड हवामानात इंधन गोठल्यामुळे सैन्याला येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे डिझेल गेम चेंजर ठरेल असा विश्वास लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांनी व्यक्त केलाय। भारतीय सैन्य दलाचा मुकाबला हा फक्त पाकिस्तान किंवा चीनच्या सैनिकांविरुद्ध नसतो, तर एक्स्ट्रीम वेदरशी संबंधित सुद्धा त्यांचा अविरत लढा सुरू असतो। सियाचीनमध्ये किंवा लद्दाखमध्ये -40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत कमी तापमान असतं, तर दुसऱ्या बाजूला राजस्थानमध्ये 50 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा सुद्धा अधिक तापमानामध्ये आपल्या सैन्य दलाला त्यांच्या वाहनांसोबत त्याचबरोबर उपकरणांसोबत लढाई करावी लागत असते। या सगळ्या परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारचं एक्स्ट्रीम वेदर ग्रेड इंधन त्यांना प्राप्त झालं, ज्याच्या माध्यमातून अविरतपणे त्यांच्याकडे असणारी उपकरणं आणि त्याहून महत्वाची रणगाडे त्याचबरोबर वाहनं ही अत्यंत उत्कृष्टपणे जर चालू शकत असतील, तर नक्कीच भारतीय सैनिकांची इफिशियन्सी ही वाढत जाणार आहे। अति उंचावरील बर्फाच्छादित भागात नेहमीचे डिझेल गोठून घट्ट होते। यामुळे सैन्याचे रणगाडे, चिलखती वाहने आणि वाहतुकीचे ट्रक बंद पडायचे किंवा इंधन गोठू नये म्हणून रात्रभर गाड्या अधूनमधून चालू बंद कराव्या लागायच्या। नवीन XWG डिझेल उणे 42 अंश सेल्सिअस एवढ्या भीषण थंडीतही पूर्णपणे द्रव स्वरूपात वाहते। XWG डिझेल म्हणजे काय? BPCL आणि भारतीय लष्कराची संयुक्त निर्मिती, पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान, उणे 42 अंश सेल्सिअस मध्येही न गोठणारे, 50 अंश सेल्सिअस पर्यंत प्रभावी रणगाडे, चिलखती वाहने आणि ट्रकसाठी उपयुक्त, सियाचीन आणि पूर्व लडाखमध्ये अखंड वाहतूक, इंधन गोठण्याची समस्या संपणार, लॉजिस्टिक्स अधिक वेगवान आणि सक्षम होणार। लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांनी या इंधनाला गेम चेंजर म्हटलं आहे। पूर्वी डिझेल गोठू नये म्हणून चालकांना रात्रभर वाहनं अधूनमधून सुरू ठेवावी लागायची, कधी इंधनाच्या टाक्यांखाली शेकोटी पेटवावी लागायची। मात्र XWG या डिझेलमुळे ही समस्या आता भूतकाळात जमा होणार आहे। आत्मनिर्भर भारतचं प्रतीक असणारं XWG हे एक्स्ट्रीम ग्रेड वेदर डिझेल बनवण्यामध्ये भारतीय सैन्य दलाला आणि BPCL कंपनीला यश मिळालेलं आहे। नक्कीच हा गेम चेंजर ठरणार आहे, कारण याच्यामुळे आतापर्यंत -40 डिग्री सेंटीग्रेडची आसपास असणाऱ्या तापमानांमध्ये आपली वाहनं, रणगाडे त्याचबरोबर विविध उपकरणं ही योग्य प्रकारे काम करू शकत नव्हती। त्यावेळेस इंजिन स्टार्टशी संबंधित त्या ठिकाणी प्रॉब्लेम असो किंवा फ्युएल फिल्टर चोक होण्याचा प्रॉब्लेम असो, अशा प्रकारचे प्रश्न आता भारताच्या सैन्य दलाला भेडसावणारे नाहीत। नक्कीच 21व्या शतकातल्या हाय अल्टिट्यूड वॉरफेअरसाठी अशा प्रकारचं एक्स्ट्रीम ग्रेड वेदर डिझेल भारतामध्येच तयार होणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। DG सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट आणि BPCLच्या तंत्रज्ञांनी अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत चाचण्या पूर्ण करून या स्वदेशी इंधनाची निर्मिती केली आहे। हे आत्मनिर्भर भारत अभियानाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे लष्कराने म्हटले आहे। विशेष म्हणजे हे स्वदेशी डिझेल केवळ सियाचीन पुरतं मर्यादित नाही, उणे 42 अंशांपासून ते तब्बल 50 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ते प्रभावीपणे काम करतं। म्हणजे लडाखच्या बर्फाळ भागापासून राजस्थानच्या उष्ण वाळवंटापर्यंत हेच इंधन वापरणं शक्य होणार आहे।
देशाच्या संरक्षण क्षमतेत भर घालणारी ही केवळ इंधनातील सुधारणा नाही, तर हिमालयाच्या बर्फाळ सीमांवर तैनात असलेल्या भारतीय जवानांसाठी अधिक सुरक्षित, सक्षम आणि अखंड लष्करी सज्जतेकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.